नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारच्या 2 विद्यार्थ्यांची गरुडझेप। इस्कॉनच्या राष्ट्रीय परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय थेट इस्रोमध्ये सुवर्ण पदकाने सन्मान। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। इस्कॉन पुणे अंतर्गत भगवद्गीतेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मूल्य शिक्षण संवर्धन प्रतियोगिता या परीक्षेत नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचा गौरव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे। जिल्ह्यातील तब्बल 6000 विद्यार्थ्यांमधून आराध्य कमलेश खैरनार याने जिल्ह्यात प्रथम तर योग विवेक श्रॉफ याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावल्याबद्दल आराध्य याला ई-सायकल तर योग याला एव्हॉन सायकल बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात आले। अत्यंत कठीण अशा ऑनलाईन परीक्षेनंतर दोन्ही विद्यार्थ्यांची सखोल मुलाखत घेण्यात आली होती। या प्रक्रियेतून त्यांची बंगळुरू येथील जगप्रसिद्ध भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भेटीसाठी निवड झाली। संपूर्ण भारतातून केवळ 150 भाग्यवान विद्यार्थ्यांना ही दुर्मिळ संधी मिळाली होती, ज्यात नंदुरबारच्या या 2 सुपुत्रांचा समावेश आहे। बंगळुरू येथील इस्रो मुख्यालयात झालेल्या एका विशेष समारंभात इस्रोचे माजी चेअरमन एस. सोमनाथ यांच्या हस्ते आराध्य आणि योग या दोघांना गोल्ड मेडल सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच इस्रोच्या डेप्युटी डायरेक्टर नंदिनी हरिनाथ यांनी देखील या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले। आराध्य हा शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर कमलेश देवीदास खैरनार यांचा मुलगा आहे, तर चिरंजीव योग हा नामांकित आर्किटेक्ट विवेक जितेंद्र श्रॉफ यांचा मुलगा आहे। दोन्ही विद्यार्थ्यांच्या या अद्भुत आणि अभूतपूर्व यशामुळे त्यांच्या कुटुंबासह चावरा इंग्लिश मीडियम स्कूल आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।